मिळालेली नाही आहे। आणि मग आपल्याकडे जर माहिती असेल की किती शेतकऱ्यांना मिळाली, किती जणांना बाकी आहे, तर ते आपण सांगा। ते उत्तरात आपण सांगितलेलं नाही। आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जे पशुधन आहे, आता माझ्याच मतदारसंघामध्ये धाराशिव जुना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 22 दुभत्या गाई हे पाणी वाहून गेल्यामुळं जागच्या जागी मेल्या। हे पशुधन, तर पशुधनाला जी मदत द्यायची ती दिली का आपण? ती दिली नाही। आणि आता नवीन सीझन पावसाळ्याचा सुरू झाला। मागच्या 2 दिवसापूर्वीच माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली, जमीन खरडून गेली। काल पालकमंत्री डीपीसीला आलते, आम्ही त्यांना सूचना केली की बाबा सगळ्या त्या ठिकाणी सभापती महोदय की त्याच्या पंचनामे करा। पंचनामे होतात आणि पुढे काहीच होत नाही। त्यामुळं आतापर्यंत मंत्री महोदय राज्यामध्ये विविध ठिकाणी, हा जरी मराठवाड्याचा प्रश्न असला तर विविध ठिकाणी या पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, मग ते पशुधन असेल किंवा पिकाचं नुकसान असेल किंवा जमीन वाहून गेलेली असेल, खरडून गेलेली असेल, तर या बाबतीतली ठोस भूमिका घेऊन ही मदत आपण कधीपर्यंत त्यांना देणार आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कधी देणार। आणि या पशुधनाच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यावा लागेल। कारण आज बैलाची किंमत झाली 2-2 लाख रुपये, आपण देतो 20,000 40,000, तर त्याच्यामध्ये बैल येऊ शकत नाही। आपण अनेक फोटो पाहिले सभापती महोदय, आपण सुद्धा की माणसं तिचं जीव वडतायत, माणसं कुळं वडतायत, आऊत वडतायत। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून ते सोशल मीडियावरचा फोटो पाहून स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी तिथं मदत पाठवली आणि 2 बैल त्या शेतकऱ्याला घेऊन गेली, माझ्या लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातल्या शेतकऱ्याला। त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे। ही आपण कधी घेणार? सभापती महोदय, फेब्रुवारी ते जून 26 या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, हे खरं आहे। आपण राज्यामध्ये साधारण 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर केले। बरं, आता आपण ज्यांचे फार्मर आय डी आहेत त्या फार्मर आय डी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट रक्कम जमा होती आणि उर्वरित जे शेतकरी शिल्लक राहतात त्यांची KYC करून आपण त्यांना मदत त्यांच्या खात्यावर जमा करतो। अशा पद्धतीनं ही कारवाई आता म्हणजे ही मदत मंजूर केली। या संदर्भातली DBTद्वारे ही रक्कम वितरित होण्याची कारवाई सध्या सुरू आहे। आपण जनावरांच्या आणि इतर नुकसानीच्या बाबतीत बोलला, सदरचे अधिकार आपण स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना उन्हे प्राधिकारखाली दिलेले। बरं, मागच्याच अधिवेशनामध्ये सतेज पाटील साहेबांनी घराच्या संदर्भातला मुद्दा मांडला होता, कारण तो अधिकार राज्य सरकारकडे होता, म्हणजे विभागाकडे होता। परंतु त्यांनी तो त्यावेळेला मुद्दा मांडला, आम्ही ताबडतोब त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि घर पडझडीचा सुद्धा निर्णय आम्ही कलेक्टरच्या स्तरावर उन्हे प्राधिकारखाली दिला आहे। त्यामुळं आपण जे म्हणताय की काही जनावरांना मदत मिळाली नाही किंवा काय, अशी जर काही तक्रार आपली असेल तर ती आपण मला द्या। निश्चितपणानं संबंधित कलेक्टरना आम्ही सूचना करू आणि ती मदत संबंधित शेतकऱ्याला तत्काळ देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणानं आम्ही करू। बंटी पाटील उदयाने सांगितलं की नुकसानीचा आकडा 1,22,000 हेक्टर आहे का, तो पहिला कुठं कागदावर आलाय का तो? कारण की कृषी मंत्र्यांनी तसं सांगितलं मध्ये। आता तुम्ही उत्तरात सांगितलं की 7 लाख शेतकऱ्यांना